आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा जाणून घ्या हे 10 उपाय. नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी अशी माणसं भेटतात जी मुद्दाम आपल्याला त्रास देतात. ते कधी आपल्या चुका शोधतात, कधी सगळ्यांसमोर अपमान करतात, तर कधी छोट्या छोट्या गोष्टींवरून टोमणे मारतात. अशा लोकांमुळे मनावर ताण येतो, आत्मविश्वास डळमळतो आणि कधी कधी असं वाटू लागतं की ह्या वातावरणापासून दूर पळून जावं. पण खरं सांगायचं तर अशा लोकांपासून पळून जाणं हा उपाय नसतो. कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटणारच असतात. म्हणूनच त्यांच्याशी लढण्यापेक्षा त्यांना शांतपणे हाताळण्याची कला शिकणं खूप महत्त्वाचं असतं. अनेक लोकांना वाटतं की शांत राहणं म्हणजे कमजोरी, पण वास्तवात शांत राहणं ही मोठ्या ताकदीची निशाणी असते. जो माणूस प्रत्येक टोमण्याला प्रतिक्रिया देत नाही, प्रत्येक वादामध्ये उडी घेत नाही आणि स्वतःचं संतुलन टिकवून ठेवतो, तोच खरा मजबूत असतो. कारण अशा व्यक्तीचं लक्ष इतरांच्या वागण्यावर नसतं, तर स्वतःच्या प्रगतीवर असतं. आणि जेव्हा तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर असतं, तेव्हा दुसऱ्यांच्या नकारात्मकतेचा तुमच्यावर परिणाम होणं कमी होतं. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही प्रभावी गोष्टी पाहणार आहोत, ज्या केल्या तर तुम्ही टेन्शन देणाऱ्या लोकांना न बोलता उत्तर देऊ शकता. या उपायांमध्ये राग नाही, भांडण नाही आणि सूडबुद्धीही नाही. उलट हे असे मार्ग आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःला मजबूत बनवू शकता आणि समोरच्याला त्याच्या वागण्याची जाणीव करून देऊ शकता. चला तर मग ह्या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करूया. यश आणि शांतता हे अनेकदा अशा प्रकारचं उत्तर असतं जे शब्दांपेक्षा खूप जास्त प्रभावी ठरतं. आयुष्यात काही लोक असे असतात जे सतत तुमच्यामध्ये त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करतात. ते कधी तुमच्या कामावर टीका करतात, कधी तुमच्या स्वप्नांना अवास्तव म्हणतात, तर कधी तुमचा आत्मविश्वास डळमळीत करण्यासाठी मुद्दाम नकारात्मक बोलतात. अशा वेळी अनेकांना वाटतं की लगेच प्रत्युत्तर द्यावं, वाद घालावा किंवा स्वतःचं स्पष्टीकरण द्यावं. पण वास्तवामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. काही वेळा शांत राहून स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करणं हेच सर्वात प्रभावी उत्तर ठरतं. कारण ज्यांना तुमची प्रगती सहन होत नाही, त्यांना तुमचा यशस्वी प्रवास पाहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. खरं पाहिलं तर आयुष्यामध्ये प्रत्येक आवाजाला महत्त्व देणं गरजेचं नसतं. जे लोक सतत नकारात्मक बोलतात ते बहुतेक वेळा तुमच्या प्रवासाचा भागच नसतात. ते फक्त वाटेत उभे राहून आवाज करणारे लोक असतात. जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत बसलात तर तुमची ऊर्जा आणि वेळ दोन्हीही वाया जातात. पण जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता, स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर काम करता आणि सातत्याने पुढे जात राहता, तेव्हा हळूहळू त्या नकारात्मक आवाजांचा प्रभाव कमी होतो. तुमची शांतता ही कमजोरी नसते, ती एक प्रकारची मानसिक ताकद असते जी तुम्हाला अनावश्यक वादांपासून दूर ठेवते. कालांतराने तुमची मेहनत आणि तुमची प्रगती स्वतःच बोलू लागते. लोकांना शब्दांनी पटवून देण्याची गरज राहत नाही, कारण तुमचं कामच तुमच्याविषयी सांगत असतं. अनेकदा असंही घडतं की जे लोक सुरुवातीला तुमच्यावर टीका करत होते, तेच लोक नंतर तुमचं कौतुक करताना दिसतात. त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची गरज नसते. कधी कधी शांतपणे पुढे जात राहणं, स्वतःला अधिक चांगलं बनवत राहणं आणि आपल्या ध्येयावर लक्ष ठेवणं हेच सर्वात ताकदवान उत्तर ठरतं. मित्रांनो, जगात असे अनेक लोक असतात जे लोकांना त्रास देऊन, चिडवून किंवा वाद घालून स्वतःला महत्त्वाचे दाखवू इच्छितात. त्यांचा हेतू साधा आहे, समोरचा रागवेल, संतापेल आणि त्यांनी स्वतःसाठी मानसिक समाधान मिळवले जाईल असा विचार करणे. त्यांना वाटतं की तुम्ही लगेच प्रतिक्रिया द्याल, वाद कराल किंवा संताप व्यक्त कराल आणि यामुळे त्यांना त्यांची मनोकामना पूर्ण होईल. पण जर तुम्ही शांत राहिले आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काही उत्तर दिले नाही, तर त्यांचे सर्व प्रयत्न बेकार ठरतात. कारण त्यांचा खेळ तुमच्या प्रतिसादावर अवलंबून असतो आणि प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे त्यांना अस्वस्थता अनुभवायला मिळते किंवा मनावर घाव घालण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्ही संयम दाखवून थोडंसं हसता किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करता, तेव्हा त्याला कळतं की त्याच्या अपेक्षेप्रमाणे परिस्थितीवर तुमचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे त्याला गोंधळ होतो आणि मग त्याचेच संतुलन बिघडते. मित्रांनो, हीच मानसिक ताकद खऱ्या अर्थाने प्रभावी ठरते. जे लोक स्वतःच्या भावना, निर्णय आणि कृतींवर नियंत्रण ठेवतात, तेच व्यक्ती आयुष्यामध्ये मोठ्या यशाला गाठतात. त्यामुळे पुढच्या वेळी जर कोणी तुमच्यावर वाईट वागण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, तर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहा. तुमचे संयमित वागणूक, आत्मविश्वास आणि स्थिरता त्या व्यक्तीसाठी तुमच्यावरील सर्वात प्रभावी संदेश ठरतो. शब्दांपेक्षा तुमची शांतता अधिक बोलकी ठरते आणि तीच खऱ्या अर्थाने तुमची ताकद सिद्ध करते. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा असे लोक भेटतात जे आपल्यावर टीका करतात, अपमान करतात किंवा सतत आपल्याला त्रास देतात. या लोकांचा उद्देश नेहमीच असा असतो की तुम्ही तुमच्या क्षमतेवर शंका घेऊन स्वतःला कमी लेखाल आणि त्यांच्यावर अवलंबून राहाल.
जेव्हा तुम्ही त्यांच्या शब्दांना महत्त्व देता आणि त्यांचे वर्तन तुमच्या मनावर परिणाम करू देते, तेव्हा ते हळूहळू तुमच्या आत्मविश्वासावर कब्जा मिळवतात. पण जेव्हा तुम्ही तुमची खरी किंमत समजून घेता, तेव्हा त्या टीकेचा प्रभाव आपोआप कमी होतो. तुम्ही जाणता की तुम्ही जे काही करता, तुमची क्षमता, मेहनत आणि गुण हेच तुमचं खऱ्या अर्थाने मूल्य आहे आणि इतरांच्या शब्दांनी ते बदलत नाही. मित्रांनो, हे समजावून घेण्यासाठी एक साधं उदाहरण बघा. सोनं जरी चिखलात पडले तरी त्याची किंमत कमी होत नसते, कारण सोन्याचं मूल्य त्याच्या धातूमध्ये आहे, त्याच्या गुणवत्तेत आहे आणि त्याचे अस्तित्व आपोआप महत्त्वपूर्ण राहते. मित्रांनो, माणसांबाबतही तसंच आहे. कोणी तुमच्यावर टीका केली, तुम्हाला दुर्लक्ष केलं किंवा अपमान केला तरी तुमची खरी किंमत कमी होत नसते. ती तुमच्या गुणांमध्ये, तुमच्या क्षमतेत आणि तुमच्या दृष्टिकोनात असते. जेव्हाही तुम्ही स्वतःला कमी लेखायला लागता, तेव्हा तुमची किंमत इतरांच्या शब्दांवर अवलंबून राहते. पण स्वतःची ओळख स्पष्ट असल्यास बाह्य नकारात्मकतेला तुमच्यावर परिणाम करण्याची संधीच मिळत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर आणि गुणवत्तेवर पूर्ण विश्वास ठेवता, तेव्हा बाहेरच्या लोकांच्या नकारात्मक टिप्पण्यांचा प्रभाव आपोआप कमी होतो. हा आत्मविश्वास केवळ मनोबल वाढवत नाही, तर मानसिकदृष्ट्या तुम्हाला मजबूत बनवतो. तुम्हाला इतरांच्या टीकेचा परिणाम होत नाही आणि त्यामुळे तुम्ही शांत, स्थिर आणि फोकस्ड राहता. मित्रांनो, एकदा का तुमच्या मनात हे आत्मभान प्रस्थापित झाले की तुमच्यावर तणाव देणाऱ्यांची ताकद हळूहळू शून्यावर जात जाते. तुमच्या यशाचा, प्रयत्नांचा आणि आत्मविश्वासाचा प्रभाव हेच त्यांच्या त्रासदायक वागण्याचे सर्वात प्रभावी उत्तर ठरते. आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा कोणी तुमच्या कामाचा किंवा कल्पनेचा उपहास करतो, कमी लेखतो किंवा तुम्हाला कमी महत्त्वाचा ठरवतो. अशा वेळी लगेच शब्दांतून किंवा वादातून उत्तर देण्याची गरज नसते, कारण वाद फक्त तात्पुरते समाधान देते, पण खरी शक्ती आणि प्रभाव कृतीतून दिसतो. जेव्हा तुम्ही शांत राहता, लक्ष केंद्रित करता आणि तुमच्या कामामध्ये सुधारणा करता, तेव्हा तुमचं उत्तर स्वतःहूनच व्यक्त होतं. हीच खरी मानसिक आणि व्यावसायिक हुशारी आहे. प्रतिस्पर्ध्याला किंवा टीकाकाराला फक्त तुमच्या प्रयत्नांनी आणि कामगिरीने धडा शिकवणे. समजा एखाद्या मीटिंगमध्ये तुमच्या कल्पनेवर कोणी हसतो किंवा उपहास करतो. या परिस्थितीत रागाने किंवा वाद करून काही साध्य होत नाही. उलट तुमचं लक्ष विचलित होतं आणि समोरच्याला वाटतं की तो ह्या परिस्थितीवर विजय मिळवतो आहे. पण जर तुम्ही शांत राहून त्याच कल्पनेवर मेहनत घेतली, संशोधन केलं आणि योग्य वेळी ती कल्पना प्रभावीपणे सादर केली, तर परिणाम स्वतःहून स्पष्ट होतो. लोकांचे उपहासाचे वर्तन थांबते आणि तुमच्या कामाची गुणवत्ता आणि परिणामकारकता सर्वांनाच दिसून येते. यामुळे तुमचं उत्तर फक्त प्रभावीच नाही, तर स्मरणीय देखील ठरतं. मित्रांनो, कृतीतून दिलेलं उत्तर अधिक ठोस आणि दीर्घकालीन असतं. शब्दांना वेळेनुसार विसरलं जातं, पण कामगिरी, परिणाम आणि प्रगती लोकांच्या मनात राहते. त्यामुळे तुमचं काम तुमचं व्यक्तिमत्व ठरवतं, तुमची ओळख बनवतं आणि तुमच्या क्षमतेचा इतरांवर परिणाम करतं. जर तुम्ही सतत तुमच्या कार्यावर लक्ष केंद्रित करून उत्कृष्टतेचा प्रयत्न करत राहिलात, तर टीका करणाऱ्याची ताकद आपोआप कमी होते आणि तुमचं यश त्यांच्या समोरचं सर्वोत्तम उत्तर ठरतं. मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये असे क्षण येतात जिथे आपले प्रयत्न लगेच दिसत नाही. लोक आपल्यावर हसतात, टीका करतात किंवा उपहास करतात आणि आपल्याला कमी लेखतात. अशा परिस्थितीत पटकन प्रतिक्रिया देण्याची गरज नसते, कारण वेळ हीच सर्वात प्रबळ साधन आहे. ती आपली मेहनत आणि सातत्य दाखवते आणि ज्यांना सुरुवातीला तुमचं मूल्य ओळखता आलेलं नाही, त्यांना नंतर हे समजतं की तुमचं स्थान किती महत्त्वाचं आहे. संयम ठेवल्यामुळे तुम्ही स्वतःच्या मानसिक शक्तीला वाढ देता आणि परिस्थितीवर नियंत्रण राखता. इतिहास आणि आजच्या यशस्वी व्यक्तींच्या जीवनामध्ये याची स्पष्ट साक्ष आहे. अनेकांनी सुरुवातीला अपमान सहन केला, उपहास झेलला आणि अनेकांनी तर त्यांना नाकारलंच. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी शांतपणे आपले काम सुरू ठेवले, आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवला आणि वेळेच्या जोरावर आपली ओळख जगासमोर सिद्ध केली. मित्रांनो, यश हे कधीच अचानक मिळत नाही. ते संयम, धैर्य आणि सातत्य यांचं फळ असतं. जे लोक सुरुवातीला तुमच्यावर हसतात किंवा तुम्हाला कमी लेखतात, काही वर्षांनी तेच लोक तुमचं कौतुक करायला लागतात आणि हेच वेळेच्या सामर्थ्याचं वास्तव दाखवतं. म्हणूनच जेव्हा कोणी तुम्हाला त्रास देत असेल, तुम्ही त्वरित प्रतिसाद देण्याऐवजी वेळेवर विश्वास ठेवा. तुमच्या मेहनतीचा परिणाम आणि सातत्याने केलेली कामगिरी हळूहळू परिस्थिती बदलते. संयम आणि स्थिरता हेच खऱ्या सामर्थ्याचे चिन्ह आहे आणि वेळेच्या मदतीने तुम्ही तुमचं स्थान उंचावता. आपल्या आत्मविश्वासाला बळ देता आणि लोकांना शिकवता की खऱ्या सामर्थ्यासाठी धैर्य आणि संयम हेच मार्ग आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये अशा लोकांना टाळता येत नाही जे आपल्याला त्रास देतात, पण त्यांच्यामुळे आपण कसे बदलतो हे मात्र आपल्या हातात असतं. जर तुम्ही शांतता, संयम आणि आत्मविश्वास निवडलात,
तर कोणाच्याही नकारात्मकतेचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. जर तुम्हाला हे विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या प्रेरणादायी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.